बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत। आता बातम्या पाहूयात विस्तारानं। लोकराजा राजर्षी शाहू महाराजांच्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी जयंतीनिमित्त वर्षभर भरगच्च कार्यक्रमांच्या माध्यमातून शाहू विचारांचा जागर होणार आहे। तर 25 ते 30 जून या कालावधीत शाहू जयंती सप्ताह साजरा होणार आहे। पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीत हा निर्णय झाला। दरम्यान शाहू जन्मस्थळाच्या दुसऱ्या टप्प्याच्या कामांसाठी जिल्हा नियोजन मंडळाच्या निधीतून 15 कोटी रुपयांचा निधी देण्याची घोषणा पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केली। राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी जयंतीचं हे वर्ष। यानिमित्त वर्षभर राजर्षी शाहू महाराजांच्या विचारांचा जागर केला जाणार आहे। पालकमंत्री हसन मुश्रीफ, खासदार श्रीमंत शाहू छत्रपती महाराज, खासदार धनंजय महाडिक, खासदार धैर्यशील माने, जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या उपस्थितीत आज जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक पार पडली। राजर्षी शाहू महाराजांच्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी जयंतीनिमित्त वर्षभर विविध कार्यक्रम होणार आहेत। तसंच 25 ते 30 जून दरम्यान शाहू जयंती सप्ताह साजरा होणार आहे। त्या संदर्भात शाहूप्रेमींनी आजच्या बैठकीत सूचना मांडल्या। सर्व भाषांमध्ये शाहू महाराजांचं जीवनचरित्र प्रसिद्ध करावं, मुंबईत शाहू स्मारक आणि वस्तू संग्रहालय उभारावं, शाहू महाराजांच्या जीवनावर चित्रपट निर्मिती व्हावी, शाहू विचार विद्यार्थ्यांमध्ये रुजवण्यासाठी उपक्रम हाती घ्यावेत, अशी अपेक्षा वसंतराव मुळीक यांनी व्यक्त केली। शाहू जन्मस्थळाचं काम रखडल्याबद्दल प्राध्यापक जयसिंगराव पवार यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली। राजर्षी शाहू महाराजांच्या जीवनचरित्रावरील टीव्ही मालिका शासनानं सुरू करावी अशा सूचना मांडल्या। पुरातन विभागाच्या अधिकाऱ्यांनी शाहू जन्मस्थळाच्या कामाची माहिती दिली, मात्र संबंधित अधिकारी खोटं बोलत असल्याचं सांगत वसंतराव मुळीक यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली। दरम्यान शाहू जन्मस्थळाच्या दुसऱ्या टप्प्याच्या कामासाठी जिल्हा नियोजन समितीमधून 15 कोटी रुपयांचा निधी देण्याची घोषणा पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केली। शाळा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या सहभागातून प्रभात फेरी, शोभायात्रा, शाहूकालीन वास्तूंची स्वच्छता, सुशोभीकरण, वृक्षारोपण, शाहू विचारांचा जागर करण्यासाठी ठिकठिकाणी व्याख्यानं घ्यावीत, शाहूरायांचा जीवनपट दाखवणारा चित्ररथ महाराष्ट्रभर फिरवण्याचं नियोजन करावं, राजर्षी शाहू महाराजांच्या शतकोत्तर सुवर्ण जयंती महोत्सवाच्या कार्यक्रमासाठी शासनानं 150 कोटी रुपयांचा निधी द्यावा, शासन स्तरावरून या कार्यक्रमाचं नियोजन व्हावं, वक्तृत्व स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रम, दसरा चौकातील महाराजांच्या पुतळ्याभोवती आकर्षक विद्युत रोषणाई आणि शाहूंच्या कार्याचं डिजिटल स्वरूपात जतन करावं, शाहू महाराजांच्या नावानं 2000 लोकांची बैठक व्यवस्था असणारं सभागृह उभारावं, शाहू मिल विकास आराखडा राबवावा अशा सूचना मांडण्यात आल्या। शाहू महाराजांचं कार्य आणि विचार प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत पोहोचवले पाहिजेत। त्यासाठी 5वी पासून महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी शाहू महाराजांच्या जीवनकार्यावर आधारित निबंध स्पर्धा घेण्याची सूचना धनंजय महाडिक यांनी केली। शाहू जयंतीनिमित्त महाराष्ट्र शासनानं दिल्ली इथं शासकीय कार्यक्रम आयोजित करावा अशी सूचना खासदार शाहू महाराज यांनी मांडली। दरम्यान 25 ते 30 जून या कालावधीत राजर्षी शाहू महाराज जयंती सप्ताह साजरा केला जाईल अशी घोषणा पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केली। त्याशिवाय शाहू विचारांचा जागर करण्यासाठी वर्षभर विविध कार्यक्रम आयोजित केले जाणार आहेत। त्याची रूपरेषा ठरवण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली आहे। राजर्षी शाहू महाराजांचा जयंती उत्सव जनतेनं सहभाग घेऊन साजरा करावा असं आवाहन पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केलं। यावेळी आमदार प्रकाश आवाडे, जयश्री जाधव, जयंत आसगावकर, जिल्हाधिकारी अमोल येडगे, मुख्य कार्यकारी अधिकारी एस कार्तिकेयन, इचलकरंजीचे आयुक्त ओमप्रकाश दिवटे, पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांच्यासह शाहूप्रेमी उपस्थित होते।